मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुसुम कलाला पाणी देते. मग आता कला पाणी पिते आणि सायलीबरोबर लगेच गप्पा मारू लागते. कला आता तिला म्हणत असते, सायली खरंच तू खूप ना धीराची आहेस. अगं, खरं प्रेम काय असतं, कसं असतं हे तुझ्याकडून शिकावं. मग आता शिकतीये म्हणजे प्रेमात वगैरे पडलीस की काय, असं आता हसूनच सायली आता तिला विचारते. मग आता कला खूपच गोड लाजते आणि त्यानंतर लाजूनच म्हणते, नाही असं काही नाहीये, पण मला जे वाटतंय ते प्रेम आहे, कळत नाहीये. ज्याच्याबद्दल वाटतंय ना त्याचा सहवास मात्र मला खूप आवडायला लागलाय. तेव्हा कुसुम आणि सायली या दोघीही तिच्यावर हसतात आणि तिची गंमत करतात. तेव्हा आता माझं राहू द्या, चल सायली, तुझ्यासाठी इथून पुढचे दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तू अगदी छानपैकी एन्जॉय करायचे आहेत, असं आता कला म्हणते आणि सायलीला सांगते की चल आता आपण मेहंदी काढूयात. तेव्हा सायली हो असं म्हणते. तर कला आता खूप छान प्रकारे सायलीला मेहंदी काढत असते. अर्जुनच्या नावाची मेहंदी सायलीच्या हातावर जशी जशी आता कला काढू लागते तसं तसं आता सायलीच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढत असतं. कारण आता ती पूर्णपणे अर्जुनच्या प्रेमात वेडी झालेली असते. कधी एकदा अर्जुनच्या नावाची मेहंदी माझ्या हातावर खूप रंगतीये असं सायलीला आता होत असतं आणि ती एका क्षणी त्याच्या आठवणीत रमूनच जाते. तर आता सायली खूपच खुश असते, कारण आज लग्नाचा पहिलं फंक्शन सुरू झालेलं असतं, ते म्हणजे मेहंदीपासून. कुसुम आता तिच्याकडे पाहतच राहते. त्यावेळी सायली पण आता खुश असते हे कुसुमला समजतं. तर आता त्या मेहंदीमध्ये कला ही अर्जुनचं नाव सुद्धा लिहिते, त्यामुळे सायलीला अजूनच आनंद होतो. ती आता कुसुमकडे पाहून पुन्हा एकदा हसते. तर कुसुम आता तिला थोडं चिडवू लागते, मग ती लाजते. त्यावेळी कला सुद्धा आता खूप तिची गंमत करत असते. तर दुसरीकडे अद्वैत हा विद्याला लगेच मेहंदीचे कोन देतो. त्यावेळी विद्या ही त्याच्याकडे पाहून आता हसते. मग त्यानंतर आता कल्पना म्हणते, चला चला, अरे मेहंदी काढून घ्या आता. मग आता प्रिया म्हणते, हो मेहंदी तर काढायचीच आहे, असं म्हणून ती विद्याला म्हणते, काय ग बघत बसली, चल ना पटकन. अशा उर्मट भाषेतच जरा ती बोलते. तेव्हा आता या प्रियाचा स्वभाव कसा आहे हे अद्वैतला समजतं. त्यानंतर आता विद्या म्हणते, हो मी जरा मेहंदीचे दुसरे कोण तयार करून ठेवते, चालेल ना. मग आता प्रिया म्हणते, हो चालेल. त्यावेळी आता कल्पना म्हणते, अद्वैत, अरे अर्जुन ना त्याच्या रूममध्ये आहे, जा तू तिकडे, मी तुझ्या चहा पाण्याची व्यवस्था करते. मग आता अद्वैत म्हणतो, मला एक खूप महत्त्वाचा कॉल करायचा आहे, मी जरा तो कॉल करतो आणि मग जातो अर्जुनकडे, चालेल ना. मग कल्पना म्हणते, हो बाळा, आतमध्ये ये नंतर. मग आता अद्वैत हो असं म्हणून लगेच विद्याकडे जातो आणि तिला हळूच म्हणतो, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यावेळी आता ठीक आहे असं विद्या म्हणते. आता कला ही सायलीच्या हातावर मेहंदी काढत असते, परंतु आता कला मनात विचार करत असते की या अद्वैतने, चांदेकरने चांगलं काम केलं असेल की नाही काय माहीत, घोळ नको काही घालायला. मग आता तुमचे मिस्टर कुठे आहेत असं आता कुसुम विचारते. तेव्हा कला म्हणते, ते आहेत एका महत्त्वाच्या कामासाठी जरा बाहेर गेले आहेत, मी सांगते कोणतं काम आहे ते, थांबा मी चांदेकरला आता कॉलच करते, असं म्हणून कला ही फोन हातात घेते आणि ते महत्त्वाचं काम झालं का असं अद्वैतला विचारणार असते. परंतु तेवढ्यातच आता अद्वैतचा कॉल हा तिला येतो. तेव्हा ती आता म्हणते की पहा, आलाच त्याचा कॉल. मग सायली आणि कुसुम या दोघीही कलावर हसतात. त्यावेळी आता कला ही पटकन कॉल रिसीव करते आणि विचारते, काय रे चांदेकर, तू पोहोचला का नाही? अरे पोहोचल्यानंतर तुला कॉल करायला सांगितला होता ना. मग आता तो म्हणतो, आपलं काय ठरलं होतं की पोहोचल्यावर लगेच एकमेकांना कॉल करून तसं सांगायचं, पण तू सांगितलं का नाही ना. अगं मी केला तुला कॉल, पण तू नाही केला मला. मग आता असंच दोघांची लुटूपुटूची भांडणं सुरू होतात. मग त्यानंतर कला म्हणते, ते राहू दे रे, आपण कशासाठी आता आलोय. त्यावेळी आता तुला पिशवी दिली होती ती तुझ्याकडेच आहे ना, असं आता कला विचारते. अद्वैत म्हणतो, हो
मग आता तो म्हणतो माझ्याकडेच आहे, पुढे बोल ना काय करायचं. तेव्हा आता कला हसत म्हणते की आता ते ज्या पिशवीत आहे ना ते मेहंदीच्या कोणामध्ये भर. तेव्हा तो आता आश्चर्याने विचारतो मी? अगं तुझं मेंदू आणि तुझी जीव यामध्ये काही कनेक्शन आहे की नाही? मी मेहंदी वगैरे काही भरणारच नाहीये त्या कोणामध्ये. मग आता कला म्हणते अरे त्या पिशवीमध्ये मेहंदी नाहीच आहे, मी कशाला मेहंदी भरायला लावेल कोणामध्ये. अरे त्या पिशवीमध्ये शेण आहे शेण. तेव्हा त्याला आता मोठा धक्काच बसतो. तेव्हा तो आता मोठ्यानेच ओरडतो शेण. त्यावेळी आता ती म्हणते की गप्प बस रे, मोठ्याने नको ओरडू. मग आता तो म्हणतो हे आपलं काय ठरलं होतं, अर्जुन डिस्टर्ब आहे म्हणून त्याच्याबरोबर बोलायला जायचं, परंतु नाही, हे तू नवीन काहीतरी नाटक काढले आता उकरून. मग आता कला म्हणते चांदेकर प्लीज, अरे लहान मुलासारखी अशी तुझी समजूत घालायला लावू नकोस ना, मी सांगते तेवढं गुपचूप कर ना तू प्लीज. असा का करतोस ना, मला कळतच नाही कधी कधी. आणि हे सगळं आपण सायली व अर्जुन या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी करतोय ना, मग तू माझं ऐकायला नको का रे चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अगं हे तू लक्षात ठेव खरे, कारण आपण हे सगळं अर्जुन आणि सायलीसाठी करतोय, तुझ्यासाठी नाही करत आहोत. त्यामुळे तू कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा आता ती म्हणते नाही रे बाबा, मी कशाला उगीच असा गैरसमज करून घेऊ, कारण सायली आणि अर्जुन एकमेकांवर एवढं प्रेम करतात, मग त्या दोघांना आपण साथ नको का द्यायला. खरं तर मला त्या तन्वीच्या तोंडाला शेण लावायचं होतं, परंतु आता ना आपण तिच्या हाताला शेण लावूयात. आता तू तोंड कमी आणि हात लवकर चालव, असं आता कला लगेच अद्वैतला म्हणते. मग आता तो म्हणतो ये बाई मला नाही जमणार हे. तेव्हा ती म्हणते जायचं गुपचूप आणि तो कोण त्या मुलीकडे नेऊन द्यायचा, समजलं. मग आता अद्वैत म्हणतो मित्राच्या प्रेमासाठी काय काय करायला लागतंय बघ आता तू. तर आता या नवरा बायकोची लुटूपुटूची भांडणं ऐकून सायली आणि कुसुम या दोघीही खूप हसत असतात. तेव्हा आता कला ही फोन ठेवते आणि सायली व कुसुमकडे पाहून आता हसू लागते. काही वेळानंतर आता इकडे अद्वैत विद्याला म्हणतो हे तो रिकामा कोण दे. मग आता ती रिकामा तो कोण देते. मग आता अद्वैत एक काडी घेतो आणि हळूच ती पिशवी अशी उघडून त्यातून शेण बाहेर काढतो. तो आता लगेच तोंड वाकडं तिकडं करत असतो, परंतु आता कलाने सांगितल्यामुळे आणि अर्जुनचं सायलीवरचं प्रेम पाहता हे त्यांना आता करणं भाग पडतं. त्यामुळेच आता अद्वैत मागचा पुढचा विचार न करता ते शेण लगेच त्या कोणामध्ये भरतो. आता त्याला त्या शेणाचा वास सुद्धा सहन होत नसतो, परंतु आता त्याचाही नाईलाज असतो. मग आता कसा बसा तो कोण तयार करतो. त्यानंतर तो पुन्हा एकदा विद्याला बोलवतो आणि म्हणतो हे घे हातात, ही पिशवी सुद्धा हातात घे चल पटकन. मग आता ती पिशवी हातात घेते. तो कोण हातात घेते, तो म्हणतो अगोदर हा कोण बंद कर बरं. मग आता ती कोण बंद करते. तेव्हा तो आता तिला सक्तीने सांगतो की एक काम करायचं आहेस आता तू, हे बघ हा कोण आहे ना, नवरी मुलीच्या हातावर या कोणाचीच मेहंदी लावली गेली पाहिजे. जर कुणाला काही डाऊट आला तर म्हणायचं हा नॉर्मलच कोण आहे, नेहमीचाच कोण आहे, समजलं. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते. मग आता तो म्हणतो जा की मग आता निघ. आता कसं बसं अद्वैतने त्याचं काम तर फत्ते केलेलं असतं. त्यानंतर विद्या तेथून जाते, तर तो आता आता त्या शेणाने हात भरलेला असतो त्याकडे पाहतच राहतो आणि पुन्हा एकदा आपलं तोंड वाकडं करतो, कारण त्याला त्याचा वासच आता सहन होत नसतो. त्यानंतर आता अद्वैत हा अर्जुनकडे येतो. त्याच्या रूममध्ये आल्यानंतर आता अर्जुन आता त्या जखमेवर बँडेज लावत असतो. तेव्हा आता अद्वैत विचारतो हे मित्रा काय करतोस काय तू. अद्वैतला पाहताच अर्जुन खूपच खुश होतो आणि लगेच त्याला घट्ट मिठी मारतो. म्हणतो की बरं झालं तू आलास. त्यावेळी हे काय झालं हाताला असं अद्वैत विचारतो. मग आता अर्जुन म्हणतो की त्या तन्वीला ना तिच्या नावाची मेहंदी माझ्या हातावर काढायची होती, म्हणून मी हे काहीतरी आपलं घेतलं करून. आता कशी लावते ना ती मेहंदी मी बघतोच. तेव्हा बस ना तुम्ही तुझ्यासाठी कॉफी सांगतो असं आता अद्वैत म्हणतो. वेळी आता अद्वैत म्हणतो नको रे बाबा कॉफी वगैरे नको, मी आहे ना इथेच, कुठे चाललोय पळून. तू जरा अपसेट दिसतो, मी तुझ्याबरोबर बोलायला आलोय, तुला हेल्प करायला आलोय. त्याच वेळी आता तू असा अपसेट राहू नकोस रे असं अद्वैत म्हणतो. मग आता अर्जुन म्हणतो तुला तर सगळं माहीत आहे ना अद्वैत. त्यावेळी अद्वैत म्हणतो पण तू हे लग्न आता थांबवू शकतोस. मग आता नाही रे बाबा, मी कसं थांबवू शकतो हे लग्न, पूर्णाजींच्या तब्येतीसाठी मला हे करावंच लागेल.
मग अद्वैत म्हणतो, अरे पण पूर्णाजी आता ठीक आहेत ना? अद्वैत म्हणतो, नाही रे, ठीक नाहीत ना. अश्विन म्हणाला की जर पूर्णाजीला कोणता धक्का बसला तर जीवावर सुद्धा बेतू शकतं म्हणून. आता ही रिस्क मी कशी घेऊ शकतो आणि म्हणूनच मी मिसेस सायलींना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला सांगितले. मी तरी त्यांना का असं अडकवून ठेवू, तूच सांगणार आहे अद्वैत. तेव्हा अद्वैत आता त्याला समजावतो की अरे तुझ्या मनाचं काय, तुझ्या मनाला कसं थांबवणार तू. त्याच वेळी आता तो म्हणतो, तुझ्या आयुष्याची तू अशी माती करून घेऊ नकोस रे अर्जुन. तुलाही माहीत होतं की माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं होतं. अरे माझा तेव्हा नाईलाज झाला होता, परंतु आता त्याचे परिणाम मी अजूनही भोगतोय. न आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्न तरी कसं करायचं, कारण माझं ज्या मुलीवर प्रेम होतं ना ती लग्नातून निघून गेली होती. पण अर्जुन तुझं तसं नाहीये, तुझं आणि सायली वहिनीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मग तू अशी आगीत उडी का घेतो ना तेच कळत नाही. वेळी आता अर्जुन म्हणतो, हे बघ कला, खरे बरोबर तू तुझ्या आबांसाठीच लग्न केलं ना, आबांनी शब्द टाकला होता म्हणून. मग मी पण आता पूर्ण आजींना दिलेला शब्द पाळतोय, बाकी काहीच नाही. त्याचवेळी आत्ताची गोष्ट खूप वेगळी आहे. अरे ती खरे ना माझ्या कितीही डोक्यात जात असली ना तरीही माझ्या आबांच्या दृष्टीने ती माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे असं आता अद्वैत म्हणतो. अरे आमचं एकमेकांसोबत पटत जरी नसलं ना तरीही घरच्या सगळ्यांसोबत ती अगदी छानपैकी पटवून घेते. ती माझ्यासोबत कितीही दृष्टपणा करत असली ना तरीही खरंच खूप जेन्युइन मुलगी आहे. आणि आता मला हे मान्य करावं लागतंय, परंतु तू हेच शब्द असत तन्वीबद्दल बोलू शकतो का? तेव्हा अर्जुन म्हणतो, अजिबात नाही रे. मग सायली वहिनीची जागा ती तन्वी कशी घेऊ शकते असं आता अद्वैत त्याला समजावतो. तर सायलीच्या प्रेमात वेडा झालेला अर्जुन आता अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो, माझ्या सायलीची जागा तन्वी ही कधीच घेऊ शकत नाही. त्यानंतर तो आता म्हणतो की मी हे लग्न फक्त आणि जिंसाठी करतोय, परंतु माझं आयुष्यभर हे प्रेम फक्त माझ्या सायलीवर आहे आणि कायम राहणार. असं सांगून आता तो खूपच इमोशनल होतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला सायलीची खूप आठवण येत असते, कारण सायलीने प्रेम व्यक्त केल्यापासून त्याला एकदाही सायलीबरोबर बोलता आलेलं नसतं आणि त्यामुळेच तो खूप नाराज असतो. आणि आपल्या प्रेमाबद्दल तो अद्वैतला आता सगळं म्हणजे सगळं काही सांगत असतो. त्यावेळी आता अद्वैतला समजतं माझ्या मित्राचं, माझ्या अर्जुनचं खूप सायलीवर प्रेम आहे. आणि मग त्यामुळे अद्वैत त्याला धीर देतो आणि म्हणतो, हे बघ अर्जुन, असं जर असेल ना तर ही तन्वी आहे ना ती कधीच तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या आड येणार नाही. मला आतून असं वाटतंय अर्जुन की अजूनही काहीतरी होऊ शकतं. अरे असं काहीतरी होईल आणि सायली वहिनीच तुझी बायको राहील, अगदी कायम राहील. ऑल द बेस्ट. असं म्हणून आता अद्वैत आणि अर्जुन हे दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तर आता अद्वैतच्या या धीरामुळे आणि त्याचबरोबर तो असं पॉझिटिव्ह बोलल्यामुळे अर्जुनमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि तो लगेच अद्वैतकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे प्रिया आता विद्याला आवाज देऊन विचारते, काय ग, झाली की नाही तुझी मेहंदी तयार, तुझे कोण तयार झाले की नाही? त्यावेळी विद्या म्हणते, हो 1 मिनिट हा. मग आता इकडे अस्मिता प्रियाला म्हणते की अगोदरच ही ऑलरेडी उशिरा आली आणि त्यात आता मेहंदीची कोण अजून तयार करते, बघ ना तू. त्यावेळी प्रिया म्हणते, जाऊ दे ग, उगीच आता काही तिला बोलायला नको, मेहंदी ना छान आली पाहिजे की नाही. मग आता अस्मिता म्हणते, हो ना ते तर आहेच. असं म्हणून आता त्या दोघीही विद्येची वाट पाहत तेथेच बसलेले असतात. विद्या आता तेथे लगेच येते आणि प्रियाच्या हातावर मेहंदी काढू लागते. आता प्रियाला खूप आनंद होतो. तेव्हा ती आता म्हणते, माझ्या हातावर ना अर्जुन असं ठळक अक्षरामध्ये नाव लिही हा. मग आता विद्या हो असं म्हणते. तर अस्मिता आता मेहंदीच्या डिझाईन्स अजून सुचवू लागते. तर प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण आता काहीही झालं तरी माझ्या भावाचं लग्न हे प्रियाबरोबरच होणार आणि माझी लाडकी वहिनी घरात येणार असं अस्मिताला मनातून वाटत असतं. त्यामुळे ती खूपच खुश असते. सगळ्या गोष्टींमध्ये अगदी बारीक लक्ष ठेवून असते. इकडे सायलीच्या हातावरची मेहंदी सुद्धा आता कला अगदी छान प्रकारे काढते. मग आता तू खरंच खूप सुंदर मेहंदी काढली आहेस ग, असं आता सायली म्हणते. हा कुसुम म्हणते की आता कसा नव्या नवरीसारखा अगदी हात शोभून दिसतोय.
त्यानंतर त्या सर्वजणी गप्पा मारू लागतात. मग आता कला म्हणते की हे बघ, आता अर्जुनचं नावसुद्धा असं ठळक अक्षरात आपण या मेहंदीवर काढलंय बघ. आता अर्जुनच्या प्रेमाचा कसा तुझ्या मेहंदीवर रंग चढतो ते. तेव्हा सायली आता खूपच गोड लाजत असते. मग आता कुसुम म्हणते बघ कशी लाजतीये. पण कला ऐक ना, अगं तू कोल्हापूरला गेल्यानंतर अंबाबाईकडे माझ्या सायलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना कर हा. तेव्हा आता ती ठीक आहे असं म्हणते आणि सांगते की देवी आई नेहमीच आपल्या लेकरांच्या पाठीमागे उभी असते म्हटल्यानंतर माझ्या मैत्रिणीचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडणारच. मग आता पायावर मेहंदी काढायची का असं कला विचारते. त्यावेळी सायली म्हणते हो. तेव्हा आता सायली पाय पुढे करते तर कला ही आपल्या मैत्रिणीच्या पायावर मेहंदी काढू लागते. तेव्हा कुसुमसुद्धा आता खूप खुश असते, कारण आता आपल्या लाडक्या बहिणीचं लग्न होणार. अगदी खुशच असते. तर दुसरीकडे आता विद्याने खूप छान अशी मेहंदी प्रियाच्या हातावर काढलेली असते. त्यावेळी आता अस्मिता म्हणते वाव किती छान डिझाईन आहे ना. मग आता सर्वजण तेथे प्रियाच्या जवळ उभे असतात. तेव्हा ते म्हणतात हो खरंच खूप सुंदर डिझाईन या मुलीने काढली आहे. काही वेळानंतर आता आमच्या सर्वांच्या हातावर सुद्धा तू मेहंदी काढा विद्या असं आता कल्पना म्हणते. त्यावेळी विद्या म्हणते हो नक्कीच काढेल, का नाही काढणार. पुढे आता पूर्णाजी म्हणतात प्रतिमा तू सुद्धा हातावर मेहंदी काढून घे हा. मग प्रतिमा म्हणते नको पूर्णाई, मी नाही काढली तर चालेल ना. तेव्हा सर्वजण आता प्रतिमाकडे पाहू लागतात, कारण आता सर्वांना समजलेलं नसतं की प्रतिमा अशी का बोलतीये म्हणून. त्यावेळी आता पूर्णाजी या विचारतातच का ग तू अशी का बोलतीयेस. मग आता प्रतिमा मनातच विचार करते की मी यांना तरी कसं सांगू की मला अजिबात ही मेहंदी काढण्याची इच्छा होतच नाहीये म्हणून. तर रविराज आणि प्रतापला टेन्शन येतं नक्की आता प्रतिमाला काय झालं असेल. तेव्हा आता प्रताप विचारतोच काय ग प्रतिमा काय झालं, तू का नको म्हणते मेहंदीला. त्यावेळी आता प्रतिमा म्हणते सर्व बायकांच्या हातावर मेहंदी असेल ना, मग काम करण्यासाठी कुणाचे तरी हात असे रिकामे पाहिजेतच ना. तेव्हा पूर्णाजी आता हसतात आणि म्हणतात अगं बाळा काम काय होतच राहील, परंतु तू नवरी मुलीच्या आईच्या हातावर मेहंदी नको का, तू मेहंदी काढायचीच आहे. हट्ट आता पूर्णाजी करू लागतात. मग आता प्रतिमाला काय सांगावं हेच कळत नाही. तर काही वेळाने आता रविराज म्हणतो की पूर्णाई जर प्रतिमाला नसेल हौस मेहंदी काढायची तर नाही काढू देत, कारण ज्याच्या त्याच्या तो इच्छेचा प्रश्न असतो. मग आता अस्मिता म्हणते प्रतिमा आत्या ठीक आहे, जर नसेल काढायची तर नको काढू. पूर्णाजी म्हणतात हो तुझ्या मनावर घे तू. मग आता अस्मिता पुन्हा म्हणते प्रतिमा आत्या ऐक ना, तू आता हात मोकळेच ठेव असे, आणि जर आम्हाला कुणाला भूक लागली तर स्वतःच्या हाताने तू भरवणार ना. प्रतिमा हसतच हो असं म्हणते. त्यानंतर आता प्रिया सारखी सारखीच म्हणू लागते की मला ना कसला तरी असा वेगळाच वास येतोय. त्यावेळी आता प्रताप म्हणतो हो ना तन्वी, मला सुद्धा ना असा वेगळाच कसला तरी वास येतोय ग. तेव्हा आता प्रिया म्हणते हो ना, तो वास असा वाढलाय ना की मलाही आता असह्य होतंय. त्याचवेळी आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता खूपच कुवट असा तेथे वास येऊ लागतो. मग आता कल्पना म्हणते हो ना, मलाही असा कसला तरी घाण वास येतोय. त्यावेळी आता शेणाचा वास येतोय का असं आता लगेच रविराज विचारतो. त्यानंतर सर्वजण आता अगदी नाक मुरडू लागतात, कारण कुणालाच तो वास आता आवडत नसतो. मग आता प्रताप इथे कुठे शेण आहे का रे बघ जरा असं पूर्णाजी प्रतापला म्हणतात. तेव्हा त्या झाडाच्या पाठीमागे अद्वैतने तशी शेणाची पिशवी ठेवलेली असते. त्यावेळी आता प्रताप ते पाहतो आणि म्हणतो हो अगं पूर्णाई आहे इथे. मग आता सर्वजण म्हणतात इथे कसं आलं ते आता. काही वेळाने आता प्रताप म्हणतो मी साफ करायला सांगतो कुणाला तरी. आता एक एक करून सर्वजण तेथून जाऊ लागतात. त्यानंतर अस्मिता आता प्रियाला म्हणते एक काम कर, आता ही मेहंदी काढून झाली ना त्यावर साखरेचं पाणी लाव ना. मेहंदी कशी अशी अगदी काळी काळी व्हायला हवी, रंगायला हवी, नाहीतर सर्वजण म्हणायचे की अर्जुनचं तुझ्यावर प्रेमच नाही असं म्हणून ती आता हसते. तर प्रियाला आता तिचा राग आलेला असतो, पण आता
ती आपली गप्पच बसते. इकडे सायली आणि कुसुम या दोघीही गप्पा मारत असतात. तेव्हा आता सायली ही तिच्या रंगलेल्या मेहंदीकडे सारखी सारखी पाहत असते. कुसुम विचारते, काय ग झालं? मग आता सायली म्हणते, बघ ना, असं म्हणतात ना, नवऱ्याचं प्रेम जास्त असेल बायकोवर तर मेहंदी खूप रंगते म्हणून. आता बघ अगदी तसंच झालंय, कारण माझ्या हातावरची मेहंदी खूप रंगली, यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं मला समजते आता. त्यावेळी आता कुसुम म्हणते, ते काही सांगायची गोष्ट आहे का? अगं अर्जुनचं आहेच तुझ्यावर खूप जास्त प्रेम, असं म्हणून आता कुसुम अर्जुनविषयी बोलू लागते. तर सायली मात्र गालातच हसते. पण अर्जुनच्या प्रेमाचा रंग त्या मेहंदीमध्ये पूर्णपणे दिसत असतो, कारण त्या मेहंदीला खूप रंग चढलेला असतो. काही वेळाने आता कुसुम म्हणते, अगं तू इथे हे सगळं काही करतीये, अर्जुनला माहीत सुद्धा नाही. मग आता सायली म्हणते, हो ना, पण मला यांच्याबरोबर लवकरात लवकर बोलायचं आहे ग कुसुमताई. तेव्हा कुसुम म्हणते, काही नाही, एक काम कर, तू तिकडे जा सुभेदारांकडे आणि जाऊन सांग की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून, आणि मी इथेच थांबणार. मग आता सायली म्हणते, प्रेम तर आहेच, हे आमच्या दोघांनाही माहीत आहे एकमेकांवरचं, परंतु आता कसं तिथपर्यंत पोहोचावं हे कळत नाही. अगं आपल्याला हे सगळं धीराने घ्यायला हवं, कारण यांच्याबरोबर अगोदर बोलून सगळ्यांबरोबर नंतर बोलायला हवं. शिवाय त्या घरामध्ये कोणाचीही मला साथ नाहीये. मला आता पूर्णाजींची सुद्धा काळजी घ्यायला हवी, कारण त्यांच्या जीवावर काही बेतायला नको. मग यांच्याबरोबर बोलूनच सगळे प्रश्न सुटतील. यांच्याबरोबर एकदा जरी बोलले ना, तरीही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल असं मला वाटतंय. सायली कुसुमला सांगते, पुढे जे काही करायचं आहे ना, ते आम्ही दोघेही मिळून करू. त्यावेळी कुसुम म्हणते, म्हणजे काय? थोडक्यात तू अर्जुनला भेटण्याचे प्रयत्न करणारच आहेस. तेव्हा सायली म्हणते, हो, ते तर मी करणारच आहे आणि करणारच. आणि कुसुमताई, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, एकदा का यांना भेटले ना, सगळं काही ठीक होईल. त्याचवेळी कुसुम आता म्हणते, हो ते ठीक आहे अगं, पण पुढचा प्रयत्न आता तू काय करणार आहेस? तेव्हा सायली आता विचार करते, कारण तिच्या डोक्यात खूप अशा आयडिया असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अस्मिता अस्मिता असं ओरडत प्रिया बाहेर येते आणि सर्वांना हात दाखवते. त्यावेळी आता हातावरची मेहंदी गेली कुठे असं अस्मिता विचारते. तेव्हा आता त्या विद्याने भलती कोणतीच तरी मेहंदी लावली असं आता प्रिया म्हणते, आणि तिला आता प्रचंड राग आलेला असतो. ती पुढे जाऊन विद्याच्या कानाखालीच मारते. तेव्हा विद्याचा अपमान करत आता तिला ती तेथून हाकलवून देते. त्यावेळी आता विद्या सायलीकडे येऊन आता सगळं काही सांगते. मग आता सायली म्हणते, प्रियाचा हा अतिवेडेपणा ना खूप सहन केलाय, पण आता मी अजिबात गप्प बसणार नाहीये. आता तिच्या पापांचा घडा भरलाय, मी शांत होते तोपर्यंत तिचं हे वागणं खपवून घेतलं, परंतु आता इथून पुढे नाही, असं म्हणून ती आता कारस्थान करणाऱ्या प्रियाला धडा शिकवण्याचं ठरवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.